नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा भक्तीत नाहला। संत तुकोबराय व संत निळोबरायांच्या जणू भेटीस होता भुकेला। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्याचे व हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधणारे श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा ओल्या भक्तीत नाहला असून इंदापूर ते जगतपुर संत तुकाराम महाराज व संत निळोबराय यांच्या पादुकांची भेट घडली। हा सोहळा डोळ्यात साठवताना वारकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साठलेले पाहावयास मिळाले। वाखरे येथे पालखी सोहळ्याचे शेवटचे गोल रिंगण संपन्न झाले। नारायण या अश्वानं धावत रिंगण पूर्ण केले। यावेळी वारकरी मंडळींनी आपले मनोगत दक्ष टाइम 24 लाईव्हकडे व्यक्त केले। श्री संत सद्गुरू शेख मोहम्मद महाराज यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये सर्व वारकरी आम्ही चाललेलो आहोत पंढरीला। लागला टाकळा पंढरीचा, खरोखरच पंढरीची आस लागलेली आहे आणि पांडुरंगाची भेट कधी होईल असं या सर्व वारकऱ्यांना वाटत आहे। आणि सर्व स्त्री पुरुष वारकरी आम्ही एकत्र अगदी आनंदानं भजन गात आणि भजनामधून बारोडामधून समाजाचं प्रबोधन करत आम्ही या ठिकाणाहून श्रीगोंदा ते पंढरपूर चाललेलो आहोत। सध्या आम्ही इंदापूर पास होत आहोत आणि याच्यानंतर जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसं तसं आम्हाला त्या पांडुरंगाची ओढ लागलेली आहे आणि ती निश्चित पूर्ण होईल अशी मला खात्री आहे। दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, ग दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई। हो अव मोडकेच्या घराने तुटकेचे छप्पर, मोडकेच्या घराने तुटकेचे छप्पर, त्या घरात देव पण नाही मला दादल्या नको ग बाई, गे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई। पांडुरंगाला एवढंच मागेन की माझ्या सर्व वारकऱ्याला सुखी ठेव आणि पाऊस वगैरे चांगला पडू दे, माझ्या शेतकऱ्याचं अन्नधान्य अगदी महामाप पिकू दे आणि माझ्या शेतकऱ्याला सोन्याचे दिवस होऊ दे, बळीराजाचे दिवस होऊ दे असे निश्चित आम्ही पांडुरंगाला चरणी पसाकडे घालणार आहोत। अगदी छान आहे, पोलिसांच्या मागोमाग आहेत, आमच्या बरोबर आहेत, पाठीमागं पुढे जागोजागी सर्व पोलीस आहेत, पोलीस प्रशासन त्यांचं चोख काम करत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। श्री संत शेख मोहम्मद महाराजांची दिंडी पायी दिंडी 4 तारखेपासून सुरू झालेली आहे पंढरपूरसाठी। हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं प्रतीक असलेले संत शेख मोहम्मद महाराज यांच्या विचाराची ही पायी दिंडी मागच्या वर्षी सुरू झालेली असून हे दुसरं वर्ष आहे या पालखीचं। या पालखी पायीवारीमध्ये मी यावर्षी सहभागी झालेली असून पायीवारीचा आनंद हा इतर कुठल्याही आनंदापेक्षा सगळ्यात मोठा आनंद आहे। या ठिकाणी सगळेजण भावा बहिणीसारखे, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो जात धर्म पंथ लिंग सर्व भेदभाव तोडून या ठिकाणी फक्त माणूस म्हणून सगळेजण या वारीमध्ये सहभागी झालेले असून या वारीचं नियोजन अतिशय छान पद्धतीने केलेलं असून प्रत्येक ठिकाणी राहण्याची सोय आहे, मंगल कार्यालयाचं बुकिंग केलेलं आहे, अगोदरच जेवणाची चांगली सुविधा आहे। यंदाच्या या वारीमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे, महिलांनाही सुरक्षितता राहील अशा प्रकारची या ठिकाणी सुरक्षितता पाळून सगळं नियोजन केलेलं असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही वारी चाललेली आहे। सुरेश पोटे एकदम जेवण एकदम व्यवस्थित आहे, सगळं काही त्रास नाही, एकदम बेस्ट आहे। सगळ्या गावात चांगलं स्वागत होते आमचं। दौलत विठ्ठल मकरे श्रीगोंद्याहून श्री संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव समिती दिंडी उत्सव समितीमध्ये पायी दिंडीमध्ये चाललो आहे पंढरपूरला। आम्हाला प्रत्येक गावामध्ये नागरिकांनी फटाके वाजून स्वागत केलं, आमची राहण्याची सोय केली, जेवणाची सोय केली, सर्व गोष्टी आहेत। आम्हाला वैद्यकीय सेवा मोफत मिळते, समजा सुखसुविधा आहेत। मी स्वतः लोकांची सेवा करतोय, रोज 100 माणसाचे हातपाय चोळतोय आणि विनामूल्य सेवा देतोय। याच करता मी दिंडीत आलोय। मला रोज 100 विठ्ठलांचं दर्शन होतंय, यातच मला समाधान वाटतंय। शेख मोहम्मद महाराज यात्रेपासून सुरू झाल्यापासून मी त्या दिंडीमध्ये सामील आहे। त्या दिंडीमध्ये आल्यापासून सर्व सुख समाधान भरपूर आहे, कुठं म्हणजे कशाचीच अडचण आली नाही, पाऊस असो पाणी असो सगळं पद्धतशीर चालले, व्यवस्था ठीक आहे एकदम सगळ्यांची। पालखी सोहळ्यासाठी अहोरात्र झटणारे व पालखीसाठी खिलार बैल घेऊन पालखीची ख्याती वाढविणारे संदीप बोदगे यावेळी म्हणाले, सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा 2024 या दुसऱ्या वर्षीच्या सोहळ्यासाठी
या पालखी रथ ओढण्यासाठी बैलजोडीचा मान आम्हाला बोदगे कुटुंबियाला मिळाला, त्याबद्दल प्रथमतः मी पालखी सोहळा समितीचे मनपूर्वक आभार मानतो. आणि दिवसेंदिवस हा सोहळा अतिशय भव्यदिव्य होत चालला आहे. वारकऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे आणि भविष्यात नक्कीच हा सोहळा निश्चितच खूप मोठा होईल अशी आशा वाटते. चालू वर्षी देऊळचा जो रथ आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या रथाच्या धर्तीवर ग्रामस्थांनी या रथाची निर्मिती केलेली आहे आणि त्याला साजेसा असा जातिवंत खिलार बैलजोडी या रथासाठी आहे. त्यामुळं निश्चितच एक चांगली पर्वणी म्हणता येईल वारकऱ्यांसाठी की चांगला सुसज्ज असा रथ आणि खिलार बैलजोडी ही या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलेले आहे. आणि आता निम्म्यापेक्षा जास्त अंतर आम्ही पूर्ण केले, त्यामुळे आता ओढ पंढरपूरची आहे. पंढरपूरचं कळस दर्शन झालं की मग मात्र आमची ती शेवटची इच्छा आहे. आता आपले साधारणतः 2 बैलांच्या जोड्या आहेत, हो. त्याची रचना आपण कशी लावता? आम्ही प्रत्येक दिवशी एक जोड जुंपतो. आता आज जो जोड जुंपलेला आहे हा उद्या जुंपणार नाही. उद्या जो जोड जुंपायचा आहे तो सुरवडमध्ये आजच्या मुक्कामी दुपारीच गेलेला आहे. तो जोड आज त्या ठिकाणी आराम करतो आणि उद्या सकाळी तो जोड जुंपला जातो. बैलांची खाण्याची पिण्याची कशी काय असते? बैलांची वाहतुकीसाठी 2 टेम्पो आहेत. त्याच्यामध्ये बैलांच्या वाहतुकीसाठी एक आयशर टेम्पो आहे आणि बैलांच्या चाऱ्याच्या आणि खुराकासाठी एक 460 टेम्पो आहे. चाऱ्यामध्ये बैलांना मक्याचा भरडा, गव्हाचा भरडा, त्याच्यामध्ये सरकी पेंड, शेंगदाणा पेंड आणि मक्याची कणस, स्वीटकॉर्नची मका, कडवळ आणि कडबा अशा स्वरूपाचा आहार आम्ही बैलांना दिला जातो. आणि दररोज बैलांना सकाळी सजावट केली जाते आणि त्यानंतर रथाला जुंपले जाते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्तपरायण माणिक महाराज मोरे यावेळी म्हणाले, रामकृष्ण हरी. जगद्गुरू तुकोबारायांच्या भेटीला संत शेख मोहम्मद महाराज शिरोजम पालखी या ठिकाणी पादुकीची भेट झाली. हा संत भेटीचा अलौकिक पर्वकाळ या ठिकाणी इंदापूरमध्ये होतोय आणि संत भेटीच्या माध्यमातून समाजाला एक संतांच्या वाङ्मयातून एक चांगलं मार्गदर्शन प्रवर्धन होतं आहे आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या समाजाने आचरल्या पाहिजेत असा संदेश देतो रामकृष्ण हरी. श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पावित्र्य व नावलौकिक वाढत असल्याचे सध्या बोलले जात आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.